नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे. आज काय म्हणतात तर एका अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढून देत चालले आणि खर्च कमी करून देत चालले. आज मी देगलूर तालुक्यामध्ये आले, नांदेड जिल्ह्यामध्ये आले. आज दुपारचे 12 वाजलेत. आज 13 तारीख आहे. तर हे टरबूजची शेती आहे आणि हे शेतकरी काय काय वापरले या टेक्निकमुळे, माझ्या टेक्निकमुळे काय फायदा झाले इथं जाणून घ्या. राम राम जरा मोठे सांगा. आपलं नाव सांगा मामा. नरेंद्र बिरादर. मामा, जे माझी टेक्निक वापरला तुम्ही, तर तुम्हाला काय फरक वाटतंय? थोडं सेटिंग चांगली झाली आणि वेलीची वाढ चांगली झाली आणि ग्रोथ चांगला आहे. आणि फळाची जी क्वालिटी निघते ते कसं वाटतंय? चांगली आहे, नंबर 1 क्वालिटी आहे. आपण 2 वर्ष झालं करते का? दुसरा वर्ष झाले. मग जेणेकरून वापरून तुम्ही समाधान आहात, बरोबर आहे. तुम्ही हे पहिल्या वेळेस वापरत, तुमची शेती किती एकर आहे? 12 एकर आहे. आणि हे टेक्निक जे माझी पहिल्याच वेळेस वापरले, तुम्हाला ते काय वाटतं की अनेक पिकाला किंवा इतर शेतीला हे वापरावं वाटतं असं वाटतंय का तुम्हाला? आता वापरत चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे आणि थोडं उत्पन्न वाढतंय असं तुम्हाला विश्वास आलेला आहे. तर या ठिकाणी साईज बघू शकता. या जे टरबूजची आहे साईज बघा या ठिकाणी. आणि साधारणतः मामा एका याला किती टरबूज आहेत? साधारणतः दोन. तर या ठिकाणी पाहू शकता 3 किलो 2 किलो 3 किलोचे झालेले आहे आणि ह्याला 8 ते 10 दिवस शिल्लक आहेत. या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी फळाची साईज आणि ह्याला कुठल्याच प्रकारचं डाग नाही, कुठल्याच प्रकारचं रोग नाही. ह्या याला बघू शकता तुम्ही. खूप चांगल्या अशा प्रकारचं एकाच ठिकाणी नाही तर ह्या ठिकाणी सुद्धा चांगले हे बघा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी फळ किती एकदम क्वालिटीबाज पकडलेलं आहे. तर मामा, इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता आपण? चांगली आहे, टेक्नॉलॉजी चांगली आहे, चांगले सर्वांनी वापरावं. आणि नैसर्गिक खताचा वापर न करता थोडं कमी करून हे आयुर्वेदिक म्हणजे हे काय ऑर्गॅनिक आणि मल्टीप्लाय वापरून थोडं शेतीला जीवदान द्यावं, हे सगळ्याला विनंती. आणि तुम्ही हे वापरल्यामुळे जरा रोगाचं प्रमाण कमी झाले असं वाटतंय का तुमच्या शेतामध्ये? कमी वाटते. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, मला हे म्हणायचं की माझे आज व्हिडिओ यूट्यूबवरती 200 ते 250 आहेत. प्रत्येकी शेतकऱ्यासोबत भेटलाय, प्रत्येकी शेतकऱ्याला विश्वास दिले. माझं कार्य हेच आहे, कारण मी एक शेतकरीच आहे. शेतकरी आज काय अनेक मोह खर्च करायला चाललेला आहे, पण तशा प्रकारचं काय त्यांना उत्पादन मिळत नाही. आपल्याकडे अशी एक टेक्निक आपल्याला मिळाली आहे की जेणेकरून आपली उत्पादन वाढेल, जमीन वाचल, हळूहळू गांडुळाची संख्या वाढेल, हळूहळू जीवाणूची संख्या वाढेल आणि हळूहळू ही जी माती आहे सुपीकपणा पुन्हा येईल. आज माती जर बघितलं तर पूर्णतः हार्ड होत चाललेली आहे, निबरट होत चालली आहे, त्याच्यामधली जी ताकद आहे कमी होत चालली आहे. तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.